चला आज एका वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्की. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचार आहेत आणि ते आहेत पितृऋण या संकल्पनेबद्दल. पितृऋण खूप खोल विषय हा. हो ना. भारतीय परंपरेत ती 3 ऋण सांगतात: देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. बरोबर. तर आज आपण जरा या पितृऋणावर लक्ष केंद्रित करूया. म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांप्रती आपली जी एक जबाबदारी आहे, एक कर्तव्य भावना आहे त्याबद्दल. अगदी. आणि हा विषय मला वाटतं केवळ धार्मिक विधींपुरता नाहीये, तो आपल्या अस्तित्वाशी, आपल्या मुळाशी जोडलेला आहे. अगदी बरोबर मांडलं. पितृऋण ही संकल्पना खरं तर केवळ परंपरा नाहीये, ती एका खोल कृतज्ञतेच्या भावनेतून येते. कृतज्ञता. हो, म्हणजे ज्या लोकांमुळे, ज्या पिढ्यांमुळे आपल्याला हे जीवन मिळालं, ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्या पूर्वजांचं आपल्यावर एक प्रकारचं ऋण आहे असं मानलं जातं. पण हे ऋण म्हणजे ओझं नाही बरं का. अच्छा, आणि महत्वाचं वाटतंय. पण मग एक व्यावहारिक प्रश्न येतो मनात. बोला. की या पितृऋणाची फेड करायची कशी? म्हणजे नक्की काय करायचं? काही पारंपरिक विधी केले की झालं, की याचा अर्थ अजून काहीतरी वेगळा मोठा आहे? बरोबर आहे प्रश्न. विद्यानंद यावर काय म्हणतात हे समजून घ्यायला हवं. चला तर मग बघूया काय काय पैलू आहेत याचे. हो, सुरुवात करूया. लेखनामध्ये अर्थातच पहिला उल्लेख येतो तो म्हणजे श्राद्ध आणि तर्पण. परिचित विधी आहेत हे. हो, पितृपक्षात किंवा मग ठराविक तिथींना पूर्वजांचं स्मरण करायचं, पिंडदान करायचं, तर्पण करायचं, हे आपल्या समाजात खूप खोलवर रुजलेलं आहे. अगदी. आणि परंपरेनुसार असं मानतात की या कृतींमुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते, त्यांना पुढची गती मिळते. बरोबर. ही एक प्रकारे त्यांची आठवण ठेवण्याची, त्यांच्याशी कुठेतरी जोडले जाण्याची एक पद्धत आहे. हो. आणि ही पद्धत हजारो वर्षांपासून चालत आली आहे, त्यामुळे तिचं सांस्कृतिक महत्त्व तर आहेच. पण विद्यानंद इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात. काय? ते म्हणतात की हे विधी केवळ एक बाह्य उपचार किंवा नुसतं कर्मकांड म्हणून करू नये. अच्छा. त्यामागची मूळ भावना महत्त्वाची आहे. म्हणजे स्मरण, आदर आणि आपण त्यांच्याशी जोडले गेलो आहोत ही इच्छा. आपण कोण आहोत, आपली मुळं कुठे आहेत याची जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे. पण ते हेही स्पष्ट करतात की पितृऋणाची खरी फेड केवळ या विधींपुरती नाहीये, ते याच्या पुढे जाऊन विचार करायला लावतात. आणि इथेच मला वाटतं खरा विचार करण्यासारखा मुद्दा येतो. हो. विद्यानंद असं म्हणतात की केवळ विधी केले म्हणजे झालं असं नाही. आपलं प्रत्यक्ष आचरण, आपलं रोजचं जगणं हे पितृऋण फेडण्यात जास्त महत्वाचं आहे. अगदी. सत्कर्म आणि संस्कार यावर त्यांचा खूप भर दिसतोय. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, दया, करुणा, सत्य हे सगळे सद्गुण अंगी बाळगणं आणि त्याप्रमाणे वागणं. बरोबर. याला ते जगण्यातून फेड असंही म्हणता येईल नाही का? हो, छान शब्द आहे. विचार करा, जर आपण आपल्या कृतींमधून समाजासाठी काही चांगलं करतोय, नैतिक मूल्यांचं पालन करतोय, तर आपण नकळतपणे काय करतोय? काय? आपल्या पूर्वजांनी दिलेल्या चांगल्या शिकवणुकींचाच वारसा पुढे नेतोय. बरोबर. त्यांनी जर आपल्याला प्रामाणिकपणे जगायला शिकवलं असेल आणि आपण तसं जगत असू, तर ही सुद्धा पितृऋणाची एक प्रकारची परतफेडच झाली की. पटण्यासारखं आहे. आपल्या चांगल्या वागण्यामुळे पूर्वजांच्या नावालाही प्रतिष्ठा मिळते. ही केवळ प्रतिकात्मक गोष्ट नाहीये, ही मूल्यांची जपणूक आहे. खरंय. म्हणजे वर्षातून एकदा विधी करण्यापेक्षा रोजच्या जगण्यातलं आपलं वागणं ते जास्त महत्वाचं ठरतं. अगदी. आणि याच विचाराला पुढे नेत विद्यानंद पुढच्या पिढीबद्दल पण बोलतात, त्यांच्या संगोपनाबद्दल. बरोबर. हा पितृऋण फेडण्याचा एक अत्यंत महत्वाचा आणि खरं तर दूरगामी परिणाम करणारा मार्ग मानला जातो. कसा काय? म्हणजे बघा, आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला केवळ भौतिक सुखसोयी देणं पुरेसं नाही. नाहीच. तर त्यांना चांगले संस्कार देणं, योग्य शिक्षण देणं, त्यांना सद्गुणी आणि जबाबदार नागरिक बनवणं, याला पितृऋण फेडण्याच्या संदर्भात खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण जेव्हा पुढची पिढी चांगली घडते, सुसंस्कृत होते, कर्तृत्ववान होते, तेव्हा ती केवळ त्या कुटुंबाची नाही, तर पूर्वजांनी जपलेल्या मूल्यांची आणि परंपरेची शान वाढवते. बरोबर. हे एक प्रकारे कसं आहे तर पूर्वजांच्या वारशाला आपण योग्य दिशेने पुढे नेत आहोत. एक सुजान पिढी घडवणं म्हणजे जणू पूर्वजांना दिलेली एक मोठी अमूल्य भेटच आहे. म्हणजे आपलं कर्तव्य हे फक्त स्वतःपुरतं किंवा भूतकाळापुरतं नाहीये, तर ते भविष्याकडे पण बघतं. हा विचार खूपच व्यापक आहे. हो ना.
याशिवाय लेखनामध्ये सेवा आणि दानाचा पण उल्लेख आहे. हो म्हणजे समाजातले जे गरजू आहेत, वंचित घटक आहेत, हो त्यांच्यासाठी काही करणं, हां हे कसं जोडलं जातं पितृऋणाशी? इथे काय होतं, पितृऋणाची संकल्पना जी आहे ती वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीच्याही पुढे जाते, ती सामाजिक बनते. अच्छा. विद्यानंद यांच्या मांडणीनुसार जेव्हा आपण समाजातल्या दुःखी, गरजू, अनाथ, वृद्ध लोकांची सेवा करतो किंवा दानधर्म करतो, तेव्हा ती कृती केवळ आपली नसते, तर ती आपल्या पूर्वजांच्या वतीने त्यांना स्मरून केलेली सेवा मानली जाते. अरे वा. जणू काही आपल्या पूर्वजांना जे पुण्य मिळायला हवं ते आपल्या या चांगल्या कामातून मिळतंय. किंवा असंही बघता येतं की पूर्वजांकडून आपल्याला जे काही मिळालं, हे जीवन, संधी, वारसा, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे जो समाजाच्या उपयोगी पडतो. यामुळे आपल्या वैयक्तिक अस्तित्वाला एक मोठा सामाजिक अर्थ मिळतो. म्हणजे ती वसुधैव कुटुंबकमची जी भावना आहे त्याचाच हा एक भाग वाटतोय मला. अगदी. आपल्या पूर्वजांप्रती ऋण फेडताना आपण समाजाप्रतीही आपलं कर्तव्य करतोय, हे खूपच म्हणजे उदात्त आहे. आहेच. पण या सगळ्या मोठ्या गोष्टींसोबतच काहीतरी अगदी साधं, सोपं, पण तितकंच महत्वाचं पण सांगितलंय त्यांनी, कृतज्ञता आणि स्मरण. निश्चितच. आणि गंमत म्हणजे अनेकदा याच गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं. खरंय. विद्यानंद सांगतात की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जो काही पाया रचलाय, मग तो भौतिक संपत्तीचा असेल, ज्ञानाचा असेल, संस्कारांचा असेल किंवा अगदी त्यांनी सोसलेल्या कष्टांचा असेल, त्या सगळ्याबद्दल आपल्या मनात सतत एक कृतज्ञतेची भावना असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हो. त्यांचं वेळोवेळी स्मरण करणं, त्यांनी दिलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण ठेवणं, ही सुद्धा पितृऋण फेडण्याची अगदी सहज, सुंदर पद्धत आहे. अनेकदा काय होतं, आपण आपलं यश फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं असं समजतो. होतं असं. पण आपल्या मागे उभ्या असलेल्या पिढ्यांचं जे योगदान आहे ते आपण विसरतो. ही कृतज्ञतेची जाणीव सतत जागी ठेवणं हीच एक मोठी फेड आहे. खरंय. आपण अनेकदा हे गृहीतच धरतो, पण ही कृतज्ञतेची भावना जर मनात असेल तर कदाचित सत्कर्म करण्याची, पुढच्या पिढीला चांगलं घडवण्याची प्रेरणा पण आपोआप मिळत राहील. अगदी. आता हे सगळे मार्ग झाले. यानंतर विद्यानंद खरी आध्यात्मिक फेड म्हणून कशाकडे बोट दाखवतात? त्यांच्या विवेचनाचा कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. ते श्राद्ध विधींकडे पुन्हा येतात, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून. ते म्हणतात, श्राद्ध हे केवळ एक यांत्रिक कर्मकांड नसावं, ती आपल्या आत्म्याने, आपल्या अंतःकरणाने व्यक्त केलेली शुद्ध कृतज्ञता आणि श्रद्धेची भावना असावी. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि कृतज्ञतेने ते करतो तेव्हा त्याचा खरा अर्थ लागतो. बरोबर. पण त्याहूनही पुढे जाऊन ते सांगतात की खरी आध्यात्मिक फेड तेव्हा होते जेव्हा आपण आपलं संपूर्ण आपलं संपूर्ण जीवनच अशा प्रकारे जगतो की ते पाहून आपल्या पूर्वजांना आपला अभिमान वाटेल. वाव. आपलं जीवन पवित्र असावं, उदात्त विचारांनी भारलेलं असावं, नैतिक मूल्यांवर आधारलेलं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी उपयुक्त असावा. तर तीच पितृऋणाची सर्वोच्च पातळीवरची फेड मानली जाते. या स्थितीत आपण केवळ ऋण फेडत नाही, तर आपण स्वतःच त्या वारशाचे एक चालते बोलते दीपस्तंभ बनतो. क्या बात है. म्हणजे पितृऋण फेडणं हा काही एका दिवसाचा किंवा एका विधीचा कार्यक्रम नाहीये, तर नाहीच. ती एक निरंतर चालणारी जीवनशैली आहे. यात परंपरा आहे, आधुनिकता पण आहे, वैयक्तिक आचरण आहे, सामाजिक जबाबदारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता आणि मूल्यांची जपणूक आहे. अगदी. या सगळ्याचा एक सुरेख संगम दिसतोय मला. केवळ पिंडदान किंवा तर्पण करणं हा त्याचा एक छोटासा भाग आहे, पण खरा भर आपल्या एकूण जगण्यावर आहे. अगदीच अचूक शब्दात सांगितलं तुम्ही. विद्यानंद यांच्या विचारांचा सार हाच आहे की पितृऋणाची खरी फेड ही श्रद्धा, पण केवळ विधींवरची श्रद्धा नव्हे, तर मूल्यांवरची आणि पूर्वजांप्रती असलेल्या आदरभावावरची श्रद्धा, संस्कार, स्वतःवर आणि पुढच्या पिढीवर केलेले आणि सत्कर्म, म्हणजे आपलं प्रत्यक्ष नैतिक आणि उपयुक्त आचरण, यांच्या एकत्रीकरणातून साधली जाते. या तिन्ही गोष्टी जेव्हा आपल्या जीवनात उतरतात, जेव्हा आपल्या प्रत्येक कृतीमध्ये शुद्धता, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञतेची भावना असते, तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद आणि समाधान आपल्याला नक्कीच मिळतं, असं त्यांचं प्रतिपादन आहे. ही संकल्पना आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आणि त्याच वेळी भविष्यासाठी जबाबदार पण बनवते.
तर या आपल्या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की पितृऋणाची संकल्पना किती खोल आणि किती वेगवेगळ्या अंगांनी युक्त आहे. हो, खरंच. ती आपल्याला केवळ भूतकाळाचं स्मरण नाही करून देत, तर वर्तमान काळात कसं जगावं आणि भविष्याचं नियोजन कसं करावं याचंही कुठेतरी मार्गदर्शन करते. बरोबर. ती केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नाहीये, तर आपल्या नैतिक, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी अगदी घट्टपणे जोडलेली आहे. हो, आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे. कोणता? आजच्या ह्या धावपळीच्या जगात, आधुनिक जगात, हं. जिथे अनेकदा कुटुंब विभक्त होतात, परंपरा कुठेतरी विसरल्या जातात, तिथे या पितृऋणाच्या संकल्पनेकडे आपण कसं पाहतो? महत्वाचा प्रश्न आहे. काय आजही ती तितकीच महत्वाची आहे, रेलेव्हंट आहे आपल्या रोजच्या जगण्यात? आपल्या निर्णयांमधून, आपल्या वागणुकीतून पूर्वजांप्रतीची ती कृतज्ञता आणि त्यांच्या चांगल्या मूल्यांचा आदर खऱ्या अर्थाने दिसतो का? खरंच, हा खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण कळत नकळत आपल्या प्रत्येक कृतीतून एकतर हा वारसा पुढे नेत असतो किंवा त्याला कुठेतरी पुसत असतो. बरोबर. आपल्या करिअरच्या निवडी असतील, आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करतो, समाजात वावरताना आपण कोणती नीतिमत्ता दाखवतो, या सगळ्याचा परिणाम फक्त आपल्यापुरता नसतो. आपल्या निवडी कशा प्रकारे केवळ आपलंच नाही, तर आपल्या आधीच्या आणि आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांचंही एक प्रकारे प्रतिबिंब ठरतात. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. निश्चितच. आणि कदाचित पितृऋणाच्या ह्या संकल्पनेतून मिळणारा सगळ्यात मोठा बोध हाच असावा की काय? जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती ही आपल्या मुळांशी आणि आपल्या भविष्याशी जोडलेली आहे. ही जाणीव ठेवून कृतज्ञतेच्या भावनेने मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हीच खरी पितृऋणाची जपणूक ठरू शकेल. ही सततची आठवण आपल्याला अधिक जबाबदार आणि अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करू शकते.